माणिकखांब येथे आषाढी एकादशीला झाला भक्तीचा मेळा। इगतपुरी येथे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ। इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील मुंबई आग्रा हायवे रस्त्यावरील दारणा नदी किनारी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित विविध कार्यक्रम संपन्न झाले। एकादशी निमित्त हजारो भाविकांनी मांदियाळी येथे दरवर्षी असते, यंदाही असाच भक्तीचा मेळा यावेळी बघायला मिळाला। माणिकखांब परिसरातील भाविकांमध्ये हे मंदिरच प्रतिपंढरपूर असल्याची भावना असल्याने विठ्ठल नामाचा गजर या दारणा नदीतीरी बघायला मिळाला। 1000 किलोची खिचडी यावेळी वाटप करण्यात आली होती। 10 वर्षापूर्वी चव्हाण पाटील परिवारांनी एकत्र येऊन दारणा नदी तीरावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले होते, तेव्हापासून हे देवस्थान भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे। विविध धार्मिक सोहळे कार्यक्रम हे नियमित सुरू असतात। भक्तांच्या सेवेतून देवालयाचे पावित्र्य हे अबाधित ठेवले आहे। आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। आषाढी एकादशी निमित्त माणिकखांब येथे रस्त्यावरील मंदिरात श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती। भक्तांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने हा परिसर भक्तिभावाने दुमदुमला होता। पहाटे 5ला महाअभिषेक व काकड भजन आरती, तसेच दुपारी 12 वाजता महाआरती, सायंकाळी 5 वाजता हरिपाठ, 6 वाजता आरती व रात्री 9 ते 11 वाजता भजन झाले। भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला असून आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते यावेळी विधिवत पूजा करण्यात आली। तर मंदिराचे विश्वस्त चव्हाण कुटुंबियांनी विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला। यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे यांनी व आदी ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घेतला। महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।